मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाखाचं अनुदान देईन, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात हे वक्तव्य केलं। लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी असल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय। मी जर मुख्यमंत्री झालो पुढे मागे तुम्हाला केला परमेश्वराला तर मी काय करेन 50,000 भरला तुला 1 लाख। हे वक्तव्य आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं। कोल्हापुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे। बंधुरो, आपण प्रामाणिक भरणाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे। तुम्ही किती कोणत्याने म्हटले 50,000 तुम्हाला 1 लाख रुपये दिले पाहिजे, म्हणजे लोकांना पैसे भरायची सोय लागते। नाही तर काय होईल, असं होणार म्हणजे थक वगैरे असेल बँका बुडूनच जाते। आणि म्हणून माझं आता मत आहे, मी जर मुख्यमंत्री झालो पुढे मागे तुम्हाला केला परमेश्वराला तर मी काय करेन 50,000 भरला तुला 1 लाख। मुश्रीफ साहेब हे सांगतायत की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते अकार्यक्षम आहेत, त्यांना काही जमत नाही। त्यामुळे ते स्वतः म्हणजे अजितदादांना बाजूलाच ठेवलं। ते स्वतः म्हणजे मुश्रीफ साहेब जर मुख्यमंत्री झाले असते तर मी शेतकऱ्याला मदत केली, म्हणजे मुश्रीफ साहेबांनी एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत। मग आता करा ना, तुमचं सरकार आहे ना, अर्थमंत्री तुमचेच आहेत ना, तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुमच्या जाहीरनाम्यात। भाजपच्या ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्ही कशाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? निदान कॅबिनेटमध्ये हा विषय तरी मांडा ना। कोल्हापुरातील कागलच्या वंदूर या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफांनी कर्ज न भरणाऱ्या आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर सुद्धा भाष्य केलंय। कर्जमाफी केली तर शेतकरी कर्ज फेडत नाहीत, बँका बुडतात, असंही मुश्रीफ म्हणाले। त्यांच्या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आमच्या सरकारनं शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचं वचन दिलंय, पण सध्याची परिस्थिती थोडी अवघड असल्याचंही मुश्रीफ म्हणाले। कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे। काय होते की कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी कर्जच भरत नाही, बँका अडचणी देतात। 38,000 कोटी रुपये फक्त या बच्चू कडूने आपला परारचं आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली अशी बातमी काल पेपरमध्ये आली। 38,000 कोटी। कोल्हापूर जिल्हा भारत शेतकऱ्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा, की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा 90% वसुली झाली होती, एवढा 91% वसुली झाली। या आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या हक्काचं त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला वाटतं विश्वास आहे, म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे। कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानावर जरी मुश्रीफ बोलले असले तरी त्यांनी उल्लेख मात्र मुख्यमंत्री पदाचा केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या आधीच मुश्रीफांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत की काय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।